पत्र दाखल करायला सुरुवात झाली आहे. वेगवेगळ्या नावांची चर्चा आहे. नेमका फॉर्म्युला कसा असणार आहे भाजपचा? अजून त्या बाबतीमध्ये चर्चा झाली नाही. आता मी आहे, राजू मामा आहेत, आमच्या मग शेवटचे इच्छा आहेत. आम्ही तिकडे बसू, आजच बसू. आज उद्यामध्ये मला वाटतं या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करू आणि नाव ठरवू. आमच्यामध्ये कुठे असं काही दुमत नाही आहे. एका मताने आम्ही नाव ठरवू. जळगाव असेल, धुळे पण असेल आणि नाशिकही असेल. नाशिक ते आज उद्यामध्ये जाणं ज्येष्ठतेला प्राधान्य देणार आहेत का नव्यांना संधी देणार आहेत? आता ते बैठक झाल्यावर चर्चा झाल्यावर ठरेल ना. आताच कोणाला नव्यांना, जुन्यांना, किती वर्ष झालेल्यांना, किती वय असलेल्यांना, मला वाटतं हे आत्ता विषय नाही. मला वाटतं आम्ही तिघं बसून जे महिला राखीव झालेलं आहे ते महिला राखीवमध्ये अनेक महिला आहेत भाजपामध्ये ज्या महापौराच्या दावेदार आहेत. जळगाव शहराचा जर विचार केला तर अशा त्या सिनियर पण आहेत. पण कशा पद्धतीने आपलं आखणी असेल? महापौर संदर्भातला विषय आहे. ते सिनियर पण काय, ज्येष्ठ कार्यकर्ते पण आहेत. सगळ्याच गोष्टी तपासून घेऊ आणि आम्ही तिघं बसून निर्णय घेऊ. पूर्ण 2.5 वर्ष एकच असेल भाऊ महापौर. आता काही सांगता येत नाही. अजून चर्चा झाल्याशिवाय बसल्याशिवाय आता काही सांगता येणार नाही. पण आज उद्यामध्ये आम्ही हा निर्णय करतो. बारामतीच्या विमान अपघातानंतर राज्यातील इतर विमानतळांचा विस्ताराचा प्रश्न हा आता समोर आलेला आहे. त्याबाबत आता शासन काय भूमिका केली? काय विस्तार झालाच पाहिजे ना. त्यामुळे जळगाव ते विस्तारीकरण हो चाललं आहे. तर पुढच्या महिन्यामध्ये आपल्याकडे उद्घाटन आहे. आपण मोठा 350 कोटी रुपये आपण विस्तार करतोय, पार्किंग वाढवतोय. कारण इथे आपल्याकडे फार वाईट अवस्था आहे. एक विमान उतरलं की दुसऱ्याला उतरता येत नाही खाली, जागाच नाही पार्किंगला. कुंभमेळा समोर आहे. त्यामुळे नाशिकमध्ये तर 750 कोटी रुपये खर्च करून आपण तिथला विस्तार करतोय. त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे अतिशय वेगाने. आता इथं सुद्धा पुढच्या महिन्यामध्ये उद्घाटन होईल आणि त्या उद्घाटन म्हणजे शुभारंभ होईल कामाचा. मंत्री स्वतः येणार आहेत, कॅबिनेट मिनिस्टर राज्यामध्ये. आणि त्यानंतर आपण तात्काळ मला वाटतं 6-8 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये कुंभमेळ्याच्या आत विमानाचा आपण विस्तार करणार आहोत. आणि एक स्ट्रीप आहे आपली धावपट्टी, ती सुद्धा वाढवतो की जेणेकरून मोठी विमानंसुद्धा या ठिकाणी येऊ शकतात. ठीक आहे.